आज आपण इथे आलो होतो धापपीच चित्रपट पाहायला. माझे मित्र आहेत विराज गाडवे. त्यांनी सांगितलं की योगेश घाडगे साहेबांचा जो पिक्चर आहे त्यांनी बनवला आहे आणि तो आता 10 वर्षांनंतर प्रदर्शित होतो आहे, आपण पाहू. खरं तर पहिलं एकदा एक शो आपण अरेंज केला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एक शो अरेंज केला. पहिला शो अरेंज केल्यावरती मी जो अरेंज केला होता आपण सगळ्यांनी मिळून, तर त्याच्यात ज्या प्रेक्षकांच्या आणि महिलांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी इतर महिलांना जे काही सांगितलं ह्या चित्रपटाबद्दल, त्याच्यातल्या जिवंतपणाबद्दल, म्हणजे आपण त्या चित्रपट तेव्हा आवडतो जेव्हा त्याच्यातलं पात्र तो कलाकार जिवंत करतो आणि तुम्ही खरंच ते पात्र जिवंत केलं. आणि त्या सगळ्या प्रेक्षकांनी आम्हाला त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितलं की हा पिक्चर पाहायलाच पाहिजे. मला इतके फोन आले, मग म्हटलं अजून एक शो आपण परत अरेंज करू. त्याच्यामुळं आज एक शो अरेंज केला आणि आज मी तर थांबलो. आणि थांबल्यावर ज्या सगळ्या पिक्चर पाहणारे ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांच्या ज्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आत्ता ऐकल्या, तर ते ऐकून समाधान वाटलं की आपण जे केलं आहे, हा पिक्चर बुक करून, हे शो बुक करून, ते अतिशय चांगलं केलं आहे. समाजात प्रबोधन व्हावं अशी एक आणि सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन पाहावा असा एक अतिशय सुंदर मराठी चित्रपट तुम्ही बनवला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आजचे योगेश घाडगे आहेत आणि तुम्ही उद्याचे नागराज मंजुळे आहेत, हे तुम्ही नक्की हा माझा शब्द लक्षात ठेवा. सर्वांनी आवर्जून हा पिक्चर पहा, चित्रपट पहा आणि आपल्या माणसाला, आपल्या तालुक्यातल्या माणसाला प्रोत्साहन द्या, एवढंच मी सांगतो. धन्यवाद.